तुम्हाला वाटत असेल की कॉफी विथ कौशिकमध्ये नेहमीच काय ते राजकीय पाहुणेच येतात. मात्र आजचं आपलं कॉफीचं सेशन हे राजकारणापासून घेतलेला ब्रेक आहे. आणि हा ब्रेक साधासुद्धा नाही, तर आजच्या कॉफी सेशनला आपल्याला जॉईन होणार आहेत एक नव्हे तर दोन विशेष पाहुणे. एक थेट अमेरिकेतून भारतात आले आहेत, तर दुसरी पाहुणी ही अतिशय देखणी, गुणी आणि जिला आपण सर्वजण जाणतो नॅशनल क्रश म्हणून. तर आजच्या कॉफी विथ कौशिकमध्ये स्वागत आहे नाफाचे अभिजित घोलप आणि अभिनेत्री गिरिजा ओकचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाफा म्हणजे नक्की काय, आणि त्यात एक अमेरिकेतून तर एक थेट आपली गिरिजा असं बोलवण्याचं प्रयोजन काय. तर सर्वात आधी नाफा म्हणजे काय हे ऐकून घेऊयात अभिजित घोलप यांच्याकडून. फर्स्ट ऑफ ऑल मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन, ज्याची सुरुवात अशा उद्दिष्टासाठी झाली की आपले जे महाराष्ट्रीयन बंधू भगिनी असतात की जे अमेरिकेत बऱ्याच वर्षांपासून वास्तव्यात आहेत, तर त्यांच्यातल्या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म म्हणून अवेलेबल करून द्यायचा की ज्याच्या थ्रू आपल्याला काही डिजिटल कॉन्टेंट्स करता येतील, की जे काही फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, काही डॉक्युमेंटरीज असतील, आणि की जे हे कॉन्टेंट्स आपल्याला जगभर दाखवता येतील. त्यामुळे लोकल टॅलेंटला सपोर्ट करणं आणि भारतातल्या मराठी चित्रपटांना अमेरिकेतली एक बाजारपेठ उपलब्ध करून देणं, ह्या दोन दृष्टींसाठी आम्ही नाफाची सुरुवात केली. आणि नाफा त्याचबरोबरीने नाफाचा फिल्म फेस्टिवल असं म्हणून आम्ही एक वार्षिक उत्सव पण करतो. अभिजित, तुम्ही नाफाबद्दल सांगितलं, आता गिरिजा इथे काय करते हे जरा सांगा. तिचा नाफाशी काय संबंध आहे? सो नाफातर्फे जेव्हा आम्ही यंग टॅलेंटला प्रमोट करतो आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या मेंबरसाठी किंवा अमेरिकेतल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी असे काही आम्हाला आयडियल्स तिथे आणायचे आहेत, काही असे रेफरन्सेस आणायचे आहेत की ज्यांना बघून लोकांना एक काहीतरी एक स्वतःची एक फुर्ती येते आणि त्याच्यातनं ते खूप काही गोष्टी शिकू शकतात. तर अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही गिरिजाला खास आमंत्रण दिलेलं आहे. कारण गिरिजानी स्वतःचं जे एक अस्तित्व आपण आपल्याला दाखवलंय की म्हणजे मराठी शॉर्ट फिल्म, चित्रपट आणि हिंदीच्या माध्यमातनं आणि OTT मधल्या माध्यमातनं सुद्धा तिचं सगळं टॅलेंट जी एक अशी व्हर्सिटिलिटी दिसते, तर ती व्हर्सिलिटी आम्हाला तिकडे लोकांसमोर आणायची आहे आणि त्यासाठी आम्ही गिरिजाला खास आमंत्रण ह्या वर्षीच्या नाफा फेस्टिवलसाठी दिलेलं आहे. गिरिजा, आर यू एक्साइटेड? आय एम व्हेरी एक्साइटेड अँड थँक्यू सो मच फॉर सच काइंड वर्ड्स. खूप खूप एक्साइटेड आहे. आणि अनेक वर्षांपूर्वी अशाच एका संमेलनासाठीच US ला जाणं झालं होतं. त्यानंतर काही जाणं झालं नाहीये. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा या निमित्ताने जाताही येतंय, ह्याचाही आनंद आहे. नाफाला अभिजित यावेळेला कोण कोण कलाकार येणार आहेत? सो या वर्षीच्या नाफा फेस्टिवलसाठी आम्ही अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, महेश कोठारे, महेश मांजरेकर, गुरु ठाकूर, ऑफकोर्स गिरिजा यांच्याबरोबर आपल्यावर यावर्षी रोहिणी हट्टंगडी पण आहेत. आणि या सगळ्यांना आपण तिथे जेव्हा नाफा फेस्टिवलला आमंत्रित केलंय त्यावेळेला अमेरिकेतच राहणारी आमची एक खूप छान मैत्रीण अश्विनी भावे, ही पण दर फेस्टिवलला असते, तशी ती ह्या वर्षी पण असेल. अरे वा. खरं तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की ABP माझा हा नाफाच्या या फिल्म फेस्टिवलचं मीडिया पार्टनर आहे. आणि त्यामुळे थेट अमेरिकेत जेव्हा मराठी माणसांचं हे फिल्म फेस्टिवल होणार आहे तेव्हा ते तुम्ही ABP माझावर बघू शकणार आहात. खरं तर